शहर हद्दवाढीतील प्रस्तावित 8 गावांचा महापालिकेत समावेशासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय माहिती आणि हद्दवाढीच्या संदर्भातील सकारात्मक नकारात्मक अहवाल येत्या सोमवारी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे जिल्हा परिषद प्रशासन पाठवणार आहे। सध्या हा अहवाल गोपनीय ठेवण्यात आला असून त्यातील तपशील अधिकृतपणे सांगता येणार नसल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं। दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हद्दवाढ प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शासनाने महापालिकेला दिले होते। त्यानंतर 1 जुलै रोजी महापालिका प्रशासकांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून आवश्यक माहिती मागवली होती। मात्र महापालिकेने पाठवलेल्या पत्रात नेमकी कोणती माहिती हवी आहे हे स्पष्ट नमूद करण्यात आलं नव्हतं, असे जिल्हा परिषद प्रशासनाचं म्हणणं आहे। हद्दवाढीबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका झाल्या असून या बैठकीत ग्रामपंचायतीचे ठराव, प्रशासकीय माहिती, लोकसंख्या, नागरीकरणाचं क्षेत्र, खुल्या जागा आणि ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचारी यांची माहिती 8 गावांमधून संकलित करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आल्या होत्या। प्रशासनाने या सर्व माहितीचा गोपनीय अहवाल तयार केला असून तो सोमवारी महापालिकेकडे पाठवला जाणार आहे। त्यामुळे या अहवालात नेमकं काय आहे यावर अखेरचा निर्णय आणि पुढील दिशा लवकरच स्पष्ट होणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।